नमस्कार, साई न्यूजमध्ये आपले स्वागत। ठळक बातम्या। नव्या स्वप्नांना नवी भरारी। अक्क महादेवी कन्या शाळेत स्वच्छता जागृती अभियान। राष्ट्रीय बसवदळ आयोजित लिंगानंद महास्वामीजींचे 21वे पुण्यस्मरण। पावसाची विश्रांती, शेती कामाला वेग। श्री दत्त मंदिर येथे प्रतिपौर्णिमेला महाप्रसादाची परंपरा। बसवराज बागलकोटी यांच्या विवाहाचा 25वा वाढदिवस थाटामाटात। सविस्तर बातम्या। संकेश्वरातील महिलांना खुश खबर, आता दळणही मिळू लागले घरपोच। आजच्या ऑनलाईनच्या जमान्यात आता घर बसल्या आपणाला ऑनलाईन शॉपिंगमधून आपण कोणतीही वस्तू मागवू शकतो, त्यामुळे आपला वेळही वाचतो। असाच उपक्रम हाऊसिंग कॉलनी येथील दानम्मा देवी पीठाच्या गिरणीचे मालक शिवानंद संसुद्दी यांनी केला आहे। धान्य निवडून ठेवून त्याला फोन केल्यास तो दळण नेऊन ते दळून पीठ घरपोच करतो। याचा लाभ अनेक गृहिणी घेत आहेत। त्याला संपर्क साधण्यासाठी मोबाईल क्रमांक 9986319412। संकेश्वर नगरपालिका व संकेश्वर सिटीजन फोरम यांच्या वतीने येथील श्री दुर्दुंडेश्वर विद्यासंवर्धक संघाच्या अक्क महादेवी कन्या शाळेमध्ये स्वच्छता जागृती अभियान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मलगौडा पाटील यांनी भूषविले व प्रमुख पाहुणे म्हणून पालिका आरोग्य अधिकारी नारायण व्ही नाईक हे होते। यावेळी बोलताना नाईक म्हणाले की शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिकांनी घरातील कचरा देताना कचरा विभागणी करून दिल्यास पालिकेला ते कचरा उचलणी करण्यास सोपे जाणार आहे। यावेळी कचरा विभागणी कशी करावी याचेही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले। यावेळी संकेश्वर सिटीजन फोरमचे अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील म्हणाले, प्लास्टिकवर नगरपालिकेने पूर्णपणे बंदी आणली पाहिजे। यावेळी विद्यार्थिनींना प्लास्टिक न वापरण्याची शपथ वधवून घेतली। ಹೇಳ್ರಿ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡ್ರಿ ಇವತ್ತು ಈ ದಿನ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಪ್ರಮಾಣಿಸುತ್ತೇವೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಯಾವ ಅಂಗಡಿಗಳಿಗೆ ಯಾವುದು ಎಲ್ಲಿ ಹೋದರೂ ನಾವು ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಅನ್ನು ಕೊಂಡು ತಗೋದಿಲ್ಲ। ಯಾರಾದರೂ ನಮಗೆ ಪ್ಲಾಸ್ಟಿಕ್ ಬ್ಯಾಗ್ ಕೊಡ್ತೇನಂದ್ರೂ ನಾವು ತಗೊಳ್ಳಂಗಿಲ್ಲ। ಯಾರಾದರೂ ತಗೊಳ್ಳೋದು ಕಾಣಿಸ್ರೂ ಅವ್ರಿಗೆ ತಗೋಬೇಡ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ। ಈ ಪ್ರಮಾಣ ಮಾಡಿದ ತಕ್ಕಂಗೆ ನಾವು ನಡ್ಕೋತೇವೆ। ಇವೆಲ್ಲ ನಿಮಗೆ ಹಾನಿಕಾರಕ ಅದಾವೆ। ಲೆಡ್ ಅಂದ್ರೆ ಸೀಸ್ ಏನು ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಿಲ್ಲ, ಈ ಸೀಸ್ದಿಂದ ನೀವು ಭಾಳಷ್ಟು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಬರಾಕತ್ತಾವ ಈಗ। ಅದಕ್ಕೆ ಇವೆಲ್ಲ ಪ್ರಿವೆಂಟ್ ಮಾಡಕ್ಕೆ ನೋಡ್ರಿ। ನಿಮ್ಗೆ ಬರ್ತಾ ನಾವು ಮತ್ತೆ ಎಜುಕೇಟ್ ಮಾಡ್ತೇವೆ। ಮತ್ತೊಂದು ಇವತ್ತು ಹೇಳಿ ಬಯಸ್ತೇವೆ ಅಂದರೆ ಈಗ ನಾವು ಸಂಕೇಶ್ವರ ಸಿಟಿಜನ್ ಫೋರಮ್ದು ಒಂದು ನಂಬರ್ ಐತಿ, ನಿಮಗೆ ನಿಮ್ಮ ಸುತ್ತಮುತ್ತ ಯಾವುದ್ರೆ ನಿಮಗೆ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕಾಗಿತ್ತು, ನಿಮಗೆ ಏನರ ಬೇರೆ ಟೈಪ್ ಕಾಣಿಸ್ತು ಅದು ಆಗಾನಿಲ್ಲ ಕೆಲಸ ಅಂತ ಹೇಳಿ ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ಗಳು ತೊಗೋರಿ। ನಮ್ಮ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ಗಳ ಮೇಲೆ ಅದೇನು ಒಂದು ಸಂಕೇಶ್ವರ ಸಿಟಿಜನ್ ಫೋರಮ್ದೊಂದು ನಂಬರ್ ಕೊಡ್ತೇವೆ। ಅದ್ರ ಮೇಲೆ ನಿಮಗೆ ಎಲ್ಲ ಅನ್ಸೋ ಮಟ್ಟಿಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕಡೆ ಈಗ ನೀವು ಸ್ಮಾರ್ಟ್ ಫೋನ್ಗಳು ಅದಾವೆ, ಎಲ್ಲರೂ ಕಡೆ ವಾಟ್ಸಪ್ಗಳು ಅದಾವೆ, ಇಲ್ಲ ನಿಮ್ಮ ಫೇಸ್ಬುಕ್ಗಳು ಅದಾವೆ, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಅಪ್ಲೋಡ್ ಮಾಡಿರಿ ಇಲ್ಲ ನೀವು ವಾಟ್ಸಪ್ ಮೇಲೆ ಫೋಟೋ ಕಳಿಸ್ರಿ, ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ಕಳಿಸ್ರಿ, ನೀವು ಯಾವ ಸ್ಟ್ಯಾಂಡರ್ಡ್ದವ್ರ ಕನ್ಯಾ ಸ್ಕೂಲ್ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಂತ ಕಳಿಸ್ರಿ, ಅದೊಂದು ಫೋಟೋ ಕಳಿಸ್ರಿ। ನಾವು ನೋಡ್ತೇವೆ ಅದ್ರ ಫೋಟೋ ದಯವಿಟ್ಟು ನಾವು ಮುನ್ಸಿಪಾಲ್ಟಿದವ್ರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಭಾಳ ಕೋಆಪ್ರೇಷನ್ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ। ಈಗ ನಾಯಕ್ ಸಾಹೇಬ್ರು ಬಂದು ಕನಿಷ್ಠ 3-4 ವರ್ಷ ಆಯ್ತು, ಅವರ ನಾನು ಸದ್ಯದಾಗ ಭಾಳ ಕ್ಲೋಸ್ಲಿ ವರ್ಕ್ ಮಾಡಿದ್ವಿ। ಯಾಕಂದ್ರೆ ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ವೇಸ್ಟ್ ನಿಮ್ಗಿಂತನೂ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ವೇಸ್ಟ್ ಡೇಂಜರಸ್ ವೇಸ್ಟ್ ಕ್ರಿಯೇಟ್ ಆಗೋದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹೆಲ್ತ್ ನಮ್ಮ हॉस्पिटलगोळದಿಂದ। उपनगराध्यक्षा सविता सावंत म्हणाल्या, साठी आता जास्त काही नाही आहे, पण त्यातूनही प्रत्येकाने आपल्या मनात एक ठाम निश्चय करा की आपला परिसर, घरासमोरील परिसर स्वच्छ ठेवतो तसंच बाजूचाही परिसर स्वच्छ ठेवावा व घरात आपल्या दोन बादल्या करून एकात ओला कचरा एकात सुका कचरा असं करून प्रत्येकाने आजपासून ही प्रतिज्ञा करून असं सेपरेट करून दिलं तर सगळीकडे स्वच्छता करण्यास सोपं जाईल। कार्यक्रमास उपस्थित नगरसेवक संजय नष्टी, जयप्रकाश सावंत, शिक्षिका उमादेवी हिरेमठ, कॉन्व्हेंट शाळेचे मुख्याध्यापक SY मालदिनी, सोमनाथ शिरकोळी, SCFचे सदस्य मुरली बडिगेर, विद्यार्थिनी उपस्थित होत्या।
राष्ट्रीय बसवदळ संकेश्वर निरसो शिरोड यांच्या वतीने पूज्य ब्रह्मीभूत श्री लिंगानंद महास्वामीजींचे 21वे पुण्यस्मरणोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। येथील निरसो शिरोड मगदूम शाळेत हा कार्यक्रम झाला। कार्यक्रमाचे उद्घाटन कृष्णाप्पा मुसळे, महाराष्ट्र राज्य लिंगायत महासभा राज्याध्यक्ष यांच्या हस्ते ध्वजारोहण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी प्रमुख पाहुणे वीरेश पाटील म्हणाले, ಜೀವನವನ್ನ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟವರು ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಪದೇ ಪದೇ ಈ ಉಚ್ಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಿದ್ರಂತೆ. ಬಸವ ತತ್ವಕ್ಕಾಗಿ ನನ್ನ ಪ್ರಾಣ ಹೋಗುತ್ತೆ ಅನ್ನೋದಾದ್ರೆ ಇದಕ್ಕಿಂತ ಸಂತೋಷದ ವಿಜಯ ನನಗೆ ಮತ್ತೊಂದಿಲ್ಲ ಅಂತ ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಘೋಷಿಸುತ್ತಿದ್ದರು. जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे आशीर्वचन झाले। ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ನಮ್ಮ ದೇಶದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಭಾಳಷ್ಟು ಜನ ಬಸವಣ್ಣ ಬಂದ, ಅನೇಕ ಜನ ಬಂದರು, ಎಲ್ಲ ಶರಣರು ಬಂದರು. ಅವರು ಹೇಳಿದ್ದೆಲ್ಲ ಒಂದನ್ನು ಹೇಳಿದರು, ಏಕದೈವೋಪಾಸನೆಯನ್ನೇ ಹೇಳಿದರು. ಅವರು ಲಿಂಗಾನಂದ ಸ್ವಾಮಿಗಳು ಅದು ಏಕದೈವೋಪಾಸನೆಯನ್ನೇ ಹೇಳಿದರು. ಸುಮಾರು 6-7 ಪ್ರವಚನ ನಾನು ಕೇಳಿದ್ದೇನೆ ಬೆಳಗಾವಿಯಲ್ಲಿ. ಆಮೇಲೆ 3000 ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿದ್ದಾಗ 3000 ನೆಹರು ಮೈದಾನದಲ್ಲಿ ಅವರು ಸೇರಿದರು ಅಂತಂದರೆ ನೆಹರು ಮೈದಾನ ಅರ್ಧ ಮುಕ್ಕಾಲವಾಗಿ ತುಂಬ್ತಿತ್ತು. ಅಷ್ಟು ಜನ ಸೇರ್ತಿದ್ರು ಎಲ್ಲ ಅಷ್ಟು ದೊಡ್ಡ ಮೈದಾನ ಅದು. ಮುಕ್ಕಾಲವಾಗಿ ಜನ ಸೇರ್ತಿದ್ರು. ಕರೆಕ್ಟ್ ಟೈಮ್ ಎಷ್ಟು ಕೀಪಪ್ ಮಾಡ್ತಿದ್ರು, 6 ಗಂಟೆಗೆ ಅಂದರೆ 6 ಗಂಟೆಗೆ ಬಂದು ಅವ್ರು ಪ್ರವಚನ ಚಾಲೂ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಎಲ್ಲ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಚಾಲೂ ಮಾಡ್ತಿದ್ರು, ಪ್ರವಚನ ಚಾಲೂ ಮಾಡ್ತಿದ್ರು. कार्यक्रमाला दिव्य सानिध्य जगद्गुरु पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचे लाभले। अध्यक्षस्थान नगराध्यक्ष संजय शिरकोळी यांनी भूषविले। यावेळी उपस्थित अण्णासाहेब पर्वतराव, कर्नाटक लिंगायत महासभा राज्याध्यक्ष बेंगलोर के बसवराज, राष्ट्रीय बसवदळ अध्यक्ष शंकरगौडा देसाई, गोकाक राष्ट्रीय बसवदळ सदस्य महादेव गुडेर, LV पाटील, किरण नेसरी, अशोक खानाई आदी मान्यवरांसह बसवदळ सदस्य बंधू भगिनी उपस्थित होत्या। हुक्केरी, गडिंग्लज, अंकले, निलजी, हिरेकुडी, गोकाक भागातील बसवदलाचे कार्यकर्ते उपस्थित होते। संकेश्वर भागामध्ये गेल्या आठवड्यात पावसाने उसंत घेतल्याने शेतीच्या अंतर्मशागतीच्या कामांना वेग आला आहे। एकाच वेळी सर्वत्र कामाची धांदल उडाल्याने कामगारांचा तुटवडा भासू लागला। यावर शेतकरी विविध उपाय योजून कमीत कमी मनुष्यबळाने मशागतीची तसेच कोळपणीची कामे उरकताना दिसत होते। सायकल कोळपे मारतानाचे चित्र पाहावयास मिळाले। कोळपणी कामे लवकर उरकण्यासाठी काही शेतकऱ्यांनी बैलजोड्यांनी 4 ते 5 कोळपी जोडून कामे उरकत होती। पावसाने जरी विश्रांती घेतली असली तरी या भांगलन कोळपणीनंतर आत्ता पावसाची खरी गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे। पाऊस वेळेवर पडला तरच पिकांना जीवदान मिळून शेतकऱ्यांना मेहनतीचे फळ मिळेल। संसुद्धी गलीतील श्री दत्त मंदिरामध्ये प्रतिपौर्णिमेला महाप्रसादाची परंपरा आहे। गेली 4 वर्षे झाली ही सेवा मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे। गेली 4 वर्षे झाली ही सेवा अखंडपणे मोठ्या भक्तिभावाने सुरू आहे। यावेळी गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी महाप्रसादाचे आयोजन केले होते। भक्तांच्या देणगीतून हा महाप्रसाद केला जातो। भक्तगण पौर्णिमेनिमित्त होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेतात, अशी माहिती साई न्यूजशी बोलताना मल्लिकार्जुन शिरट्टी यांनी दिली। ते पुढे म्हणाले, ನಾವು ಪ್ರತಿ ಹುಣ್ಣಿಮೆಗೆ ಕಳೆದ 4 ವರ್ಷದಿಂದ ಹುಣ್ಣಿಮೆ ಪ್ರಯುಕ್ತ ಮಹಾಪ್ರಸಾದವನ್ನು ಇಡುತ್ತಿದ್ದೇವೆ। ಅದರ ಲಾಭವನ್ನು ಸಾಧಾರಣ ಸಮಗ್ರವಾಗಿ ಸಂಕೇಶ್ವರ ಭಾಗದ ಎಲ್ಲ ಸದ್ಭಕ್ತರು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುತ್ತಿದ್ದಾರೆ। प्रसिद्ध उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते श्री दुर्गामाता सोसायटीचे उपाध्यक्ष बसवराज बागलकोटी उर्फ तात्या यांच्या विवाहाचा 25वा वाढदिवस मोठ्या उत्साहाने व थाटामाटात श्री साई भवनमध्ये पार पडला। याचे आयोजन रंगाची चावडी नजीकच्या श्री दुर्गामाता नवरात्र उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले होते। यावेळी बसवराज बागलकोटी व त्यांची धर्मपत्नी सौ गीता यांच्या हस्ते केक कापण्यात आला। यावेळी मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते मधुकर नल्लवडे व त्यांच्या धर्मपत्नी सौ जिजाबाई नल्लवडे यांनी बागलकोटींचा भेटवस्तू देऊन सत्कार केला व केक भरवून त्यांना शुभेच्छा दिल्या।
यावेळी विरशोळ समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब शिरकोळी, संगम शुगरचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, उद्योजक बाळकृष्ण हतनुरे, ज्येष्ठ नागरिक बसवाणेप्पा नेसरी, नगराध्यक्ष संजय शिरकोळी, नगरसेवक संजय नष्टी, नामदेव सोसायटीचे सदस्य कृष्णकांत मुळे, श्रीकांत कोळेकर, श्रीकांत हतनुरी, पुष्पराज माने, नगरसेवक अमर नलवडे, अभिजित कुरणकर, उपनगराध्यक्षा सौ सविता सावंत, गिरीश कुलकर्णी, कृष्णा सुगंधी, जयप्रकाश सावंत आदी मान्यवरांसह बहुसंख्य हितचिंतक उपस्थित होते. निधन वार्ता. संकेश्वर आदर्शनगर येथील प्रतिष्ठित किराणा व्यापारी दुंडप्पा गंगाधर गड्डी वय 76 यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 भाऊ, 2 मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. संकेश्वर चांभार गल्ली येथील रहिवासी मंजुनाथ पंडित कांबळे वय 15 याचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात आई, वडील, 2 भाऊ असा परिवार आहे. बातमीपत्रात येथेच थांबूया. नमस्कार.